तर जे आपलं ऍक्च्युली मॅन्युअलमध्ये थर्ड प्रॅक्टिकल आहे, पण आपल्या लिस्टमध्ये ते सेकंड प्रॅक्टिकल आहे. म्हणजे आपण टोटल 12 प्रॅक्टिकल घेणार आहे, त्याच्यामधलं ते दुसरं प्रॅक्टिकल आहे. ते डायरेक्ट प्रॅक्टिकल, डायरेक्टचे कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला स्टडी करायचे आहेत. ओके, आता डायरेक्टच्या कॅरेक्टरिस्टिक स्टडी करत असताना डायरेक्ट बद्दल थोडेसे डिस्कशन करणं गरजेचं आहे. डायरेक्टला किती टर्मिनल असतात, कोण सांगू शकताय का? टू टर्मिनल. किती टर्मिनल्स आहेत? 2. MT1 आणि MT2. ओके, MT1 आणि MT2 टर्मिनल. बरोबर आहे का? हो सर. ओके, MT1 आणि MT2 टर्मिनल आहेत. त्याचं वर्किंग कसं आहे, काय आहे, कोण सांगू शकते का? किंवा त्याचं कॅरेक्टरिस्टिक्स कसं असते, त्याला सप्लाय कसा अप्लाय करायचा असतो, काय त्याच्याबद्दल कोण काय सांगू शकताय का? सांगू शकते का कोण? डायरेक्ट बद्दल कोण काय माहिती सांगू शकते का? 2 टर्मिनल असतात आपल्याला माहित आहे. ओके, 2 टर्मिनल असतात, MT1 आणि MT2 टर्मिनल. डायरेक्ट हॅज 2 टर्मिनल्स. डायरेक्ट हा बाय डायरेक्शनल डिव्हाइस आहे. डायरेक्ट हा बाय डायरेक्शनल डिव्हाइस आहे. ओके, डायरेक्ट हा काय आहे? बाय डायरेक्शनल डिव्हाइस. बघा, डायरेक्टचा जो सिम्बॉल आहे तो कसा आहे बघा. ओके, असा आहे MT1 and MT2. बरोबर आहे का? MT1 हो आणि सर. असं त्याचा सिम्बॉल आहे. आता आपल्याला त्याचं प्रॅक्टिकल करत असताना काय करायचं आहे बघा. तर ह्या डायरेक्टला आपल्याला सप्लाय अप्लाय करायचा आहे. ओके, ह्या डायरेक्टला सप्लाय अप्लाय करायचा आहे. एकदा MT1 पॉझिटिव्ह विथ रिस्पेक्ट टू MT2, एकदा MT1 पॉझिटिव्ह विथ रिस्पेक्ट टू MT2, त्यावेळेस त्याचा करंट ऑब्झर्व करायचा आहे. आता करंट हे करत असताना काय करावं लागेल आपल्याला, तर इथं त्याला सिरीजमध्ये मल्टीमीटर कनेक्ट करून इथं तुम्हाला करंट मेजर करावं लागेल अँपियर मध्ये, आणि ह्याच्या अक्रॉसमध्ये तुम्ही व्होल्टेज मेजर करू शकता. ह्याच्या अक्रॉसमध्ये इथं व्होल्टीमीटर कनेक्ट करून तुम्ही इथं व्होल्टेज मेजर करू शकता. ओके, आपल्याला काय करायचं आहे, इनपुटचा सप्लाय एक पॉईंटनं आपल्याला इन्क्रीज करत जायचं आहे. म्हणजे 2 व्होल्टने इन्क्रीज करत जायचं आहे आणि तुम्हाला त्याच्या करंटचं आणि व्होल्टेजचं रिडिंग मेजर करायचं आहे. एखादी MT1 इज पॉझिटिव्ह विथ रिस्पेक्ट टू MT2 असताना एकदा, आणि दुसरं रिडिंग मेजर करायचं आपल्याला MT2 पॉझिटिव्ह विथ रिस्पेक्ट टू MT1. म्हणजे परत तुमचं कसं कनेक्शन येईल बघा. म्हणजे MT2 पॉझिटिव्ह विथ रिस्पेक्ट टू MT1 करत असताना फक्त त्याच्या पोलॅरिटी चेंज करायच्या आहेत. ओके, याच्या पोलॅरिटी चेंज करत असताना इकडं तुम्हाला पॉझिटिव्ह घ्यावं लागेल, इथं निगेटिव्ह घ्यावं लागेल. तुमचं पॉझिटिव्ह. परत असंही तुम्हाला याचं करंट आणि व्होल्टेज मेजर करायचं आहे. येते का लक्षात कसं करायचं आहे? आपल्याला जो आपल्याला ऑब्झर्वेशन टेबल तयार करायचा आहे,
ऑब्झर्वेशन टेबल कसा असणार आहे बघा. ऑब्झर्वेशन टेबलचं तुम्हाला थोडस हे दाखवते. ऑब्झर्वेशन टेबल मध्ये ऑब्झर्वेशन टेबल बनवत असताना पहिल्यांदा हे MT1 पॉझिटिव्ह विथ रिस्पेक्ट टू MT2 त्यासाठी बनवावं लागेल. त्यावेळेस त्याचं व्होल्टेज आणि करंट, त्यावेळेस व्होल्टेज अँड करंट हे आपल्याला त्याचं मेजर करायचं आहे. ओके. सेकंड टेबल जो आपल्याला प्रिपेअर करायचा आहे तो MT2 पॉझिटिव्ह विथ रिस्पेक्ट टू MT1 साठी करायचा. MT2 पॉझिटिव्ह विथ रिस्पेक्ट टू MT1 त्यासाठी प्रिपेअर करायचा आहे. कट्टेवर MT2 पॉझिटिव्ह विथ रिस्पेक्ट टू MT1 म्हणजे एक टेबल आपल्याला MT1 पॉझिटिव्ह विथ रिस्पेक्ट टू MT2 हा एक करावा लागेल. दुसरं जे आपल्याला करायचं आहे तो MT1 MT2 आहे. MT2 पॉझिटिव्ह विथ रिस्पेक्ट टू MT2 MT1 साठी टेबल आपण प्रिपेअर करायचा. ओके. त्या लक्षात आपल्याला काय करायचं आहे, त्यामध्ये इथं आपल्याला करंट, डायरेक्ट करंट आणि व्होल्टेज इथं पण सेम करंट आणि व्होल्टेज याचं आपल्याला रिडिंग्स घ्यायचे आहेत. ओके. इथं आपल्याला असे जे रिडिंग्स घ्यायचे आहेत, नंबर ऑफ रिडिंग्स असा टेबल आपल्याला प्रिपेअर करून त्याची रिडिंग्स घ्यायचे आहेत. आता MT1 ला आणि MT1 पॉझिटिव्ह विथ रिस्पेक्ट टू MT2 ला कसं कनेक्शन करायचं आहे आणि MT2 पॉझिटिव्ह विथ रिस्पेक्ट टू MT1 ला कसं कनेक्शन करायचं आहे ते लक्षात आलंय का तुमच्या? आलंय का? आता हा या सर्किट डायग्राम मध्ये कुठलं कनेक्शन आहे सांगू शकताय का? MT1 पॉझिटिव्ह साठी का MT2 पॉझिटिव्ह साठी? MT2 पॉझिटिव्ह. MT2 पॉझिटिव्ह विथ रिस्पेक्ट टू MT1 साठी आहे. आणि MT1 पॉझिटिव्ह विथ रिस्पेक्ट टू MT2 साठी जर करायचं असेल तर काय करावं लागेल आपल्याला? MT1 ला पॉझिटिव्ह सप्लाय आणि MT2 ला निगेटिव्ह सप्लाय अप्लाय करायला. ओके. तसं आपल्याला सप्लाय अप्लाय करायचं आहे. ते रिडिंग्स कॅल्क्युलेट करून रिडिंग्स घेऊन आपल्याला काय करायचं आहे त्याच्यावरून त्याचा ग्राफ प्लॉट करायचा आहे. म्हणजे हे करायचं आहे. आता मागच्या वेळेस आपण जे प्रॅक्टिकल घेतलं त्यावेळेस आपण व्हर्च्युअल लॅब यूज केली होती. पण आपलं पॉवर इलेक्ट्रॉनिक्सचं एकच प्रॅक्टिकल व्हर्च्युअल लॅब मध्ये अवेलेबल आहे किंवा पॉवर इलेक्ट्रॉनिक्स मधली म्हणजे पॉवर इलेक्ट्रॉनिक्सची व्हर्च्युअल लॅबच अजून तयार नाहीये. म्हणजे ऑनलाईन जर बघितलं तुम्ही तर फक्त त्यामध्ये एक प्रॅक्टिकल आहे ते पण 4थ्या चॅप्टर मधलं आहे, फेज कंट्रोल्ड रेक्टिफायर मधलं. ओके. त्याच्यामुळं ते इथं आपण आता तर ती प्रॅक्टिकल घेऊ शकत नाही, नंतर ज्यावेळेस घेऊ शकतो त्यावेळेस आपण बघू त्यावेळेस घेता येत आहे. पण आता बाकीचे प्रॅक्टिकल आपल्याला मल्टीसिमवरती प्रिपेअर करावे लागते. ओके. आता हे तात्पुरतं हे टेबलही तुमच्या लक्षात आलंय कसं प्रिपेअर करायचं आहे ते मॅन्युअल मध्ये त्याची प्रोसिजर बघूया, नंतर मग थोडं प्रोसेस त्याची करून बघू आपण. मल्टीसिमवर बहुतेकली असं आपल्याला एक्सपेक्टेड ट्रेडिंग मिळणार नाहीत, पण प्रोसेस तरी कशी आहे ते आपण त्याच्यामधून करून घेऊ. ओके. ते आपल्या लिस्टमध्ये थर्ड प्रॅक्टिकल आहे.
डायरेक्ट. आता डायरेक्ट काय, टेस्ट द परफॉर्मन्स फंक्शन ऑफ डायरेक्ट टू डिटरमाइन द ब्रेक ओव्हर व्होल्टेज. म्हणजे त्या ब्रेक ओव्हर व्होल्टेजचा पॉईंट आपल्याला डिटरमाइन करायचा आहे. ओके, प्रॅक्टिकल कसं आहे बघा त्याचं. थर्ड प्रॅक्टिकल आहे, ही थर्ड प्रॅक्टिकल आहे. आता त्याची जर सर्किट डायग्राम जर तुम्ही बघितली तरी ती सर्किट डायग्राम आहे. याच्यामध्ये रेजिस्टर कनेक्ट केलेला आहे. तर अशा आपल्याला दोन, आता ही पहिली आहे ती पहिली कशासाठी सांगू शकते का कोण? पहिली डायग्राम कुठल्या कनेक्शनची आहे? MT2 पॉझिटिव्ह विथ रिस्पेक्ट टू MT1. MT2 पॉझिटिव्ह विथ रिस्पेक्ट टू MT1 साठीची आहे. आणि दुसरी आहे ती MT1 पॉझिटिव्ह विथ रिस्पेक्ट टू MT2 साठीची आहे. याच्या लक्षात, अशा दोन डायग्राम्स आपल्याला प्रिपेअर करायचे आहेत. आता हे रिक्वायर्ड रिसोर्सेस काय काय? रेग्युलेटेड पॉवर सप्लाय एक लागेल, व्होल्टमीटर, ॲमीटर. व्होल्टमीटर, ॲमीटर हे आपल्याला मल्टीमीटर मधून मिळतील, म्हणजे दोन मल्टीमीटर आपल्याला रिक्वायर्ड आहेत. डायक एक लागेल, रजिस्टर एक 1 किलो ओमचा रजिस्टर लागेल, हे आहे. आणि त्याची प्रोसिजर कशी आहे बघा. पहिल्यांदा MT2 पॉझिटिव्ह विथ रिस्पेक्ट टू MT1 साठीचे आहे. कनेक्शन करायचं आहे ॲज पर आवर सर्किट डायग्राम नुसार. नंतर कीप नॉब ऑफ DC सप्लाय 0, म्हणजे DC सप्लाय पहिल्यांदा 0ला सेट करायचा आहे. नंतर स्विच ऑन पॉवर सप्लाय इन्क्रीज करायचा आहे. इन्क्रीज व्होल्टेज ऑफ DC पॉवर सप्लाय ही स्टेप ऑफ 2 व्होल्ट अँड नोट डाऊन द V&I. म्हणजे काय करायचं, 2-2 व्होल्टनं आपल्याला सप्लाय इन्क्रीज करत जायचं आहे पॉवर सप्लाय, आणि त्यावेळेस करंट आणि व्होल्टेजच्या रिडिंग्स आपल्याला घ्यायच्या आहेत. इन्क्रीज VS स्टील I इन्क्रीजेस विथ सडन ड्रॉप इन V. कुठपर्यंत रिडिंग घ्यायचं आहे? करंटची व्हॅल्यू सडनली इन्क्रीज झाली पाहिजे आणि व्होल्टेज ड्रॉप झालं पाहिजे. इन्क्रीज VS म्हणजे सप्लाय व्होल्टेज आपल्याला इन्क्रीज करायचं टिल I इन्क्रीजेस विथ सडन ड्रॉप इन व्होल्टेज. म्हणजे करंट इन्क्रीजेस विथ सडन ड्रॉप इन व्होल्टेज, म्हणजे करंट एकदम इन्क्रीज झाला पाहिजे आणि व्होल्टेज ड्रॉप झाले पाहिजे, तिथपर्यंत आपल्याला करंट घ्यायचा आहे. द मॅक्झिमम व्होल्टेज ऍट विच डायरेक्ट टर्न ऑन इज कॉल्ड एज अ ब्रेक ओव्हर व्होल्टेज. तो जो पॉईंट येईल जिथून तुमचं व्होल्टेज ड्रॉप झालेला आहे त्या पॉईंटला तुम्ही काय म्हणू शकता? ब्रेक ओव्हर व्होल्टेज. आणि नंतर काय सांगितले, मेजर फिबिओ प्रिसिजली, म्हणजे त्यावेळी तुम्ही फिबिओ मेजर करायचा, तुम्हाला समजेल त्या ह्याच्यावर रिडिंगवरून फिबिओ किती आहेत ब्रेक ओव्हर व्होल्टेज. आणि टेक ऍटलिस्ट 4 मोर रिडिंग्स ऑफ व्होल्टेज अँड करंट आफ्टर ब्रेक ओव्हर व्होल्टेज नंतर ऍटलिस्ट 4 रिडिंग्स आपल्याला घ्यायला सांगितलेलं आहे. आता सेम प्रोसेस आपल्याला इथं अप्लाय करायची आहे. MT1 पॉझिटिव्ह विथ रिस्पेक्ट टू MT2 ला फक्त सप्लाय पोलॅरिटी चेंज करायची आहे. काय सांगितले, रिव्हर्स द पोलॅरिटी ऑफ पॉवर सप्लाय अँड मीटर्स ऑर रिव्हर्स द डायरेक्ट टर्मिनल. ह्याच्यामधली कुठलीही एक तुम्ही हे करायचं आहे. रिव्हर्स द पोलॅरिटीज ऑफ पॉवर सप्लाय अँड मीटर्स, जे काही मीटर्स आहेत आणि जे काही पॉवर सप्लाय तुम्ही कनेक्ट केलं आहे त्याचे पोलॅरिटीज एक तर रिव्हर्स करा, अदरवाईज डायरेक्ट तर रिव्हर्स मध्ये कनेक्ट करा, असं सांगितलंय. रिपीट स्टेप 3 to 7 फ्रॉम प्रोसिजर, म्हणजे 3 to 7 पर्यंतची प्रोसेस तुम्हाला रिपीट करायची आहे. आणि नंतर सांगितले प्लॉट द फिअर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ डायक ऑन ग्राफ, ग्राफवरती हे करायचं आहे. आणि इथं हा आहे तुमचा ऑब्झर्वेशन टेबल आहे. ऑब्झर्वेशन टेबल आता जो आपण तुम्हाला सांगितलं तसं आहे, फक्त दोन्ही एकत्र दिलेले आहे. पहिल्यांदा जे काही रिडिंग घ्यायचं आहे ते MT2 इज पॉझिटिव्ह विथ रिस्पेक्ट टू MT1 चं रिडिंग आपल्याला घ्यायचं आहे. MT2 इज पॉझिटिव्ह विथ रिस्पेक्ट टू MT1, म्हणजे याच्यासाठी आपल्याला हे करायचं आहे. ओके, आता त्याचं कनेक्शन करत असताना आपल्याला ओके, आता बघा आपण मल्टीसिमवर त्याचं कनेक्शन करून बघू. दिसतंय का सगळ्यांना मल्टीसिम ओपन झाले का? दिसतंय का? हो सर. हो सर. हो सर. हो सर. बघा आता पहिल्यांदा आपल्याला काय लागणार आहे, डायक पहिल्यांदा महत्वाचा आहे. ओके, डायक, इथून एक डायक आपण घ्यायचं.
डायरेक्ट नंतर काय लागेल? डायरेक्ट नंतर काय लागतं? एक रेजिस्टर लागेल, 1 किलो ओमचा रेजिस्टर लागेल, एक रेजिस्टर लागेल, नंतर पॉवर सप्लाय लागेल, डीसी पॉवर सप्लाय, सोर्स, पॉवर सोर्स, डीसी पॉवर सोर्स, एक पॉवर सप्लाय लागेल आणि ग्राउंड लागेल. ओके, एवढं आपल्याला याच्यामध्ये लागेल. याचा रोटेट करून घेऊ आपण. डायरेक्ट मल्टीमीटर कनेक्ट करावं लागेल एक इथं ॲमीटर साठी. इथे एक मल्टीमीटर लागेल आणि ज्या आउटपुटला एक मल्टीमीटर लागेल. ओके, आता एक करत असताना याचं कनेक्शन इथून इथं द्यायचं आहे, इथून इथं आहे, इथून इथं आहे, इथून इथं आहे. ओके, आणि इथं कनेक्ट करायचं आहे. आणि हा मल्टीमीटर याचं पॉझिटिव्ह टर्मिनल त्या निगेटिव्ह टर्मिनल इथं. मल्टीमीटर करंट वरती सेट करावं लागेल. सेट. ओके, आणि व्होल्टमीटर व्होल्टेजवर असायला पाहिजे. आणि ह्या पहिला इनिशियली 0 करून घ्यायचा आहे. ओके, असं कनेक्शन करायचं आहे इनिशियली. आता ज्यावेळेस आपण रन करू, ज्यावेळेस त्याला रन करू त्यावेळेस आपल्याला करंट आणि व्होल्टेज किती आलं? दोन्हीची व्हॅल्यू किती आली? करंटची व्हॅल्यू किती आहे? व्होल्टेज व्हॅल्यू किती आहे? 0. आता तुम्ही राईट डाऊन लिहून घेताय का कसं करताय का नंतर लिहिताय कसं करताय बघा. आता लिहिताय का नंतर लिहिताय का कसं तुमच्या आहे ना बघा. आता लिहिताय का नंतर लिहिताय रीडिंग्स? आता लिहितो सर. टेबल तुमच्या लक्षात येईल का कसा प्रिपेअर करायचा टेबल? हो सर. हा, टेबल प्रिपेअर ते बघा तुम्ही. MTO2 पॉझिटिव्ह विथ रिस्पेक्ट टू MT1 चं कनेक्शन करतोय आपण. बघा, आता 1 मिनिट करू आपण. आधी एक्झिक्यूट करून बघू. आता इथं काय होते आपलं, इथे आपलं प्रॅक्टिकल बहुतेक शक्यतो आपलं रन होणार नाही. एक्झॅक्टली आपल्याला पाहिजे तसे रिडिंग व्होल्टेज ड्रॉप होणार नाही. तरी आपण करून बघू एकदा, नंतर बघू काय होते. 2 व्होल्टने इन्क्रीज करू व्होल्टेज आणि बघू आता किती येते बघा. 2 व्होल्ट नंतर करंट किती आलाय? 1.45 मिली एम्पियर आणि व्होल्टेज आहे 545.37 मिली व्होल्ट. एवढं आपलं व्होल्टेज आले. किती? 2 व्होल्ट साठी. ओके, परत आपण 2 इन्क्रीज करू, 4 घेऊ. 4 घेतल्यानंतर परत रन करून बघू एक्झॅक्टली किती आले. 3.43567 एवढा आलेला आहे. नंतर 6, 5.4. पाठीमागचं रिडिंग किती होतो? एक मिनिट, पहिल्यापासून घेऊ का 2 पासून घेऊ, म्हणजे रिडिंग कुठेतरी लिहू त्याशिवाय कळणार नाही आपल्याला. 2 किती? 1.4. हा, 1.45 मिली एम्पियर आणि इथं 545 मिली व्होल्ट आहे. ओके, 4 व्होल्टचं लिहून घ्या. आता 4 व्होल्ट व्होल्टेज आणि करंटचं रिडिंग घ्यायचं. करंट आहे 3.432 मिली एम्पियर, व्होल्टेज आहे 5.67.563 मिली व्होल्ट.
लिहिलं का? हो सर. हो सर. हो सर. आता आपण किती अप्लाय करणार? 6 व्होल्ट. किती? 5.421 मिली अँपिअर, 579.369 मिली व्होल्ट. आता 8 करू. 8 7.413 मिली अँपिअर, 587 मिली व्होल्ट. लिहिले का रीडिंग? हो सर. ओके. आता 10 त्याले 9.4 मिली अँपिअर, 593.6 मिली व्होल्ट. लिहिलं का? हो सर. हो सर. 12 5.98 मिली व्होल्ट, 11.401 मिली अँपिअर. लिहिलं? हो. 14 व्होल्ट इनपुट देऊ आपण. अजून इन्क्रीज होते. लिहा. लिहिलं का? हो सर. हो सर. ओके. 16 अजून पण इन्क्रीजच होते. लिहिलं? हो सर. एक मिनिट. आता ही रीडिंग लिहू नका बरं का. मी थोडस जास्त व्होल्टेज अप्लाय करून बघतोय. होते का बघतोय फक्त. नाही. आपल्याला पाहिजे तसं रिडिंग मिळत नाहीये. किती रिडिंग घेतली आता तुम्ही इथपर्यंत?
16 व्होल्ट पर्यंत किती किती टोटल किती रिडिंग झालेत बघा बरं, 0 सोडून 8. 8. 8 रिडिंग झाले का, म्हणजे 16 व्होल्ट पर्यंत झाले. अजून एक रिडिंग घ्या 18 व्होल्टचं. आहे रिडिंग लिहिलं हो सर. ते लास्टचं 20च एक रिडिंग लिहा. केलं का? हो सर. सर. ओके. त्याचं ग्राफ आपल्याला इथे येता येणार नाही. एक्सेल मध्ये रिडिंग्स टाईप करून आपल्याला ग्राफ तयार करावं लागेल. ओके, तर आता हे थोडस स्टॉप करतो मी आणि ग्राफ कसा आपला येतोय बघू याच्यावरून. मला कोणतरी एकाने कोण सांगते ग्राफ मला, रिडिंग कोण सांगते? कुणी लिहिलेत सगळे रिडिंग्स, कोण सांगू शकते? करंट आणि व्होल्टेजचं रिडिंग आपल्याला हे करायचं आहे. पहिल्यांदा करंट, दुसरं आहे ते व्होल्टेज. व्होल्टेज आणि करंट कोण सांगते मला सांगा रिडिंग पहिल्यापासून. पहिल्यांदा 0 ला 0 आहे, तर कोण सांगू शकते? दुसरं रिडिंग कोण सांगते? 1.455 मिली एम्पियर. एक मिनिट, एकानं कोणतं सांगा? 1.55 1.455 1.4. दोनच रिडिंग 55. सांगायचं. 1.45 ना, एवढं सांगायचं. आणि व्होल्टेज 545.37. 545.37. नेक्स्ट पुढचं रिडिंग 3.43. 3.43. व्होल्टेज 567.56. 76. नेक्स्ट 5.6 सर. 5.6 का? 5.6. नेक्स्ट रिडिंग सांगा. 5.42. 5.42. इकडं व्होल्टेज 579.36. 579.36. हा. नेक्स्ट 7.41. 7.41. व्होल्टेज 587. रिपीट करा. 587.45. 7.45. नेक्स्ट 9.40. 9.40. 593.60. 60. नेक्स्ट 11.40. आवाज नाही येत सर तुझा क्लिअर. 11.40. 11.40. व्होल्टेज 598.56. 598.56.
5 7. 7. Next. वन थ्री पॉइंट 13.39 सांगा. हा मोरे सांग. 13.39 39 व्होल्टेज 602.74 हा पॉइंट 74. नेक्स्ट. 15.39 व्होल्टेज 606.33 606.33. 6.33 नेक्स्ट. 17.39. 17.39 609.48. 609.48. 48. Next. 19.38 19.38 voltage 612.29 612.29 झाली का? हो सर. हो सर. ओके. आता करंट आणि व्होल्टेज आहे ते मिली मध्ये आहे ना, बरोबर आहे का? मिली मीटर आणि मिली व्होल्ट असं आहे ना. हो सर. मिली व्होल्ट. ओके. आता बघूयाचा ग्राफ आपल्याला ह्याच्यामध्ये ड्रॉ करता येतो का? दोन ग्राफ आले ह्याच्यामध्ये, व्होल्टेजचं वेगळं आणि करंटचं वेगळं असं आलं. ग्राफ एक मिनिट आहे. एक व्होल्टेजचा एक येतो, करंटचा येतो. ह्याच्या वर्सेस हे येणं झालंय. व्होल्टेज व्होल्टेजचा आला. व्होल्टेज आणि करंट या दोन्हीच यायला पाहिजे, कम्पॅरेटिव्हली यायला पाहिजे, तो येत नाहीये. काय तर चुकते, एक मिनिट.
व्होल्टेज तो व्होल्टेजचा व्होल्टेज वर्सेस करंटच आहे बहुतेक. हा इकडं वाय ऍक्सिस वरती एक्स ऍक्सिस वरती करंट आहे मिलीमीटर मध्ये, बरोबर आहे का? बघा बरोबर आहे. आणि वाय ऍक्सिस वरती व्होल्टेज आहे. ते उलट पाहिजे आपल्याला, इकडे व्होल्टेज पाहिजे आणि इकडे करंट पाहिजे, बरोबर आहे ना? हा हो आता आपल्याला काय करावं लागेल, हे फक्त काढावं लागेल आणि हे इकडे पेस्ट करावं लागेल, तर आपला येईल ग्राफ. तर हा असा ग्राफ आलेला आहे आपलं एक पॉइंट असा आहे की हे जे असं इन्क्रीज होत गेलंय की नाही, हे इन्क्रीज करंट झालेलं बरोबर आहे. फक्त हे इन्क्रीज होत असताना आपला व्होल्टेज ड्रॉप व्हायला पाहिजे होतं, व्होल्टेज कमी व्हायला पाहिजे होतं. ते व्होल्टेज कमी होत नाहीये, येते का लक्षात? व्होल्टेज आपलं कमी व्हायला पाहिजे होतं, ते व्होल्टेज कमी होत नाही. व्होल्टेज तिथूनच ते इन्क्रीज व्हायला स्टार्ट होते करंट. येते लक्षात मी काय सांगतो ते? आपलं जर तुम्ही हे जर बघितलं, जर त्याची कॅरेक्टरिस्टिक जर बघितली तर ती कशी आहे, तर ती SCR च्या कॅरेक्टरिस्टिक सारखी आहे. तर बघा की असं हे इथपर्यंत बरोबर आहे, तर ते इन्क्रीज होताना हे व्होल्टेज ड्रॉप होऊन इथून इन्क्रीज व्हायला पाहिजे, म्हणजे असं ट्रान्झिएंट व्हायला पाहिजे तिकडे. म्हणजे हा ग्राफ आपला ह्या असा बरोबर आहे, हा इन्क्रीज होतोय, तो इन्क्रीज होताना हा व्होल्टेज ड्रॉप होऊन इन्क्रीज व्हायला पाहिजे होता. हा एवढा डिफरन्स आहे, येते का लक्षात? समजते का मी काय सांगतोय ते? हो सर. हो हो सर. सर. ते जर कॅरेक्टरिस्टिक जर तुम्ही बघितली नोट्स मध्ये बघा, तर तो अशी कॅरेक्टरिस्टिक्स आहे. आणि ते थर्ड क्वाड्रंट मध्ये पण हे अशी आहे. हे जे इन्क्रीज होते ते बरोबर आहे, पण ते इन्क्रीज होताना व्होल्टेज ड्रॉप होऊन इन्क्रीज व्हायला पाहिजे होतं, ते व्होल्टेज ड्रॉप होत नाही. फॉर एक्झाम्पल आपण म्हणू शकतो हा आपला ब्रेक ओव्हर पॉईंट आहे, असं म्हणू शकतो की जिथून आपलं करंट इन्क्रीज व्हायला स्टार्ट झाले. आता स्टार्टिंग पासूनच तो करंट इन्क्रीज होतोय, त्याच्यामुळं ते नाही. तर ते करंट असा आपलं इन्क्रीज होऊन ड्रॉप होऊन इन्क्रीज झाला असताना याला आपण ब्रेक ओव्हर पॉईंट म्हटलं असतं. असू द्या, सगळे एक्झॅक्टली प्रॅक्टिकली पॉसिबल नसतं, किंवा ह्या सॉफ्टवेअरमध्ये आपल्याला ते तसं मिळत नसेल आउटपुट कदाचित, त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम होत असेल. तर हा एक पॉइंट झाला. ओके, लक्षात येते नक्की काय व्हायला पाहिजे होतं काय होत नाहीये ते? आले का लक्षात? आपलं इन्क्रीज होत असताना व्होल्टेज ऍज इट इज इन्क्रीज, करंट इन्क्रीज व्हायला पाहिजे होतं. तो करंट इन्क्रीज होत असताना व्होल्टेज आपलं कुठेतरी ड्रॉप व्हायला पाहिजे. त्यावेळेस आपण म्हणू शकतो की आपला आपला डायरेक्ट टर्न ऑन झाला. ते स्टार्टिंग पासूनच आपला व्होल्टेज करंट जसा आपण सप्लाय इन्क्रीज करू तसं आपलं करंट इन्क्रीज होतं. त्यामुळे SCR ऑलरेडी टर्न ऑन, डायरेक्ट आपला ऑलरेडीच टर्न ऑन होतो. तो टर्न ऑफ मधून ते होत नाही, त्याच्यामुळे थोडस हे होतंय त्याचं. असू द्या. ओके, आता आपल्याला हे एक रीडिंग बघितलं आपण. ओके, आता दुसरं आपल्याला काय करून बघायचं आहे की याचा सप्लाय रिव्हर्स करून बघायचा आहे. आता MT1 पॉझिटिव्ह MT2 पॉझिटिव्ह रिस्पेक्ट MT1 करून बघितलं आपण. ओके, आता याच्या उलट प्रोसेस करून बघायची आहे. आता सप्लाय आपल्याला रिव्हर्स करून बघायचं आहे.
ओके, एवढं कनेक्शन आपल्याला करायचं आहे. आता पहिलं रिडिंग आहे 0 0. आता MT1 पॉझिटिव्ह विथ रिस्पेक्ट टू MT2 चं रिडिंग आहे बरं का. घेतलं का? हो सर. ओके. आता नेक्स्ट 2 व्होल्ट. घ्या आता दोन्हीच मायनस मध्ये येणार रिडिंग आता सर्व. घेतलं? हो सर. थर्ड रिडिंग 4 व्होल्ट. झाले? हो सर. 6 व्होल्ट. सगळ्यांनी लिहून घ्यायचे बरं का रिडिंग, परत आपल्याला त्याचा ग्राफ पण प्रिपेअर करायचा आहे. घेतलं? हो सर. 8 व्होल्ट. झाले? हो सर. घ्या नेक्स्ट. झाले? नेक्स्ट क्या? झाले? हो सर. हो सर. 14. सिक्स्टीन. झाले? हो सर. सर. 18. ट्वेंटी. लास्ट रिडिंग. झाले? हो सर. ओके.
घेतले सगळ्यांना रिडिंग कसं घेतले केलं फक्त आपण काय केलंय सप्लाय चेंज केलेला आहे म्हणजे MT1 पॉझिटिव्ह विथ रेस्पेक्ट टू MT1 फक्त म्हणजे काय सप्लाय चेंज केलेला आहे याच्यामध्ये आलं का लक्षात सगळ्यांच्या हो सर सप्लाय चेंज करून ऍज इट इज आपण त्याचं ही केलेलं आहे रिडिंग्स घेतलेले आहेत ओके आता ते एक बघितलं पण आता मला रिडिंग सांगा करंट पहिले 0 दुसरं सर तेच रेडिंग आहेत फक्त सगळ्याला मायनस साईन ला सगळ्याला मायनस आलेला आहे बरोबर तेच सेम रिडिंग आहेत सगळ्याला मायनस आलेला आहे सर व्होल्टेजचं फर्स्ट रीडिंग -545 येते तर 9 मायनस एक मिनिट ते जरा थोडस त्याच्या ह्याच्यामध्ये हे होत आहे थोडस पहिलं रिडिंग काय येते मायनस -545 545 9 एक्स्ट्रा झाले का बरोबर आहे का आता हो सर हो सर मायनस साइन देता थोडंसं अडचण येते. ओके ओके त्याचा आपल्याला ग्राफ प्रिपेअर करायचा आहे. बघा ते निगेटिव्ह म्हणजे तसा सेम ग्राफ आलेला आहे. इतके लक्षात निगेटिव्ह मध्ये आला म्हणजे आता निगेटिव्ह मध्ये येत असताना कसा यायला पाहिजे होता आपला हे असा इन्क्रीज होऊन इथून असा इथं डिक्रीज होऊन मग हा करंट असा इन्क्रीज व्हायला पाहिजे बरोबर आहे का तो डिक्रीज न होता तिथूनच इन्क्रीज होतो येते का लक्षात हो सर हो सर समजतंय का हो तर तसा काय येत नाही मग सर ग्राफ आता ते सॉफ्टवेअर मध्ये असं फिजिकली आपण करत असताना का नाही तो येईल तसा म्हणजे आपण
फिजिकली प्रॅक्टिकल किट वरती जर करून बघितलं तर तो येईल, पण सॉफ्टवेअर मध्ये तो येत नाहीये, असा विषय आहे. येते का हो लक्षात? हा, आता जर तुम्ही युट्यूबवर जर व्हिडिओ करून व्हिडिओ बघितला डायरेक्टची जर प्रॅक्टिकलचा ऑनलाईन व्हिडिओ जर दुसऱ्या कॉलेजचा किंवा मिळेल तुम्हाला व्हिडिओ बघायला कुठल्याही SCRचा वगैरे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला तो डिक्रीज झालेला किट वरती केलेला बरं का, असं मल्टी सिम वरती केलेलं तुम्हाला नाही बघायला मिळणार. येते का लक्षात? तर आपला तो फक्त व्होल्टेज डिक्रीज होत नाही टर्न ऑन होताना, तो एक विषय आहे, इश्यू आहे याच्यामध्ये. ओके, हॅलो सर. हा बोला. सर मग तुम्ही ते किट वरती प्रॅक्टिकल परफॉर्म करून दाखवणार आहे का? आता किट वरती माझ्यापेक्षा असेल तर व्हिडिओ मध्ये आपण बघू, तर पॉसिबल असेल तर किट वरती करून तुम्हाला दाखवू, तशी काही अडचण नाही. मी एकदा बघतो किट मध्ये आपल्याकडे किट